हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 10 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात मोठा ट्विस्टर अवनीचं लग्न होणारे ही गोष्ट राजाला समजली आहे. त्यामुळे राजा खूप दुःखी झाला आहे. ज्या मुलीशी लग्न करण्याची जे स्वप्न पाहत होता, पण त्या मुलीचं लग्न होतं आहे, त्यामुळे त्याला वाईट वाटतं आहे. तर दुसरीकडे यशादाचं सुद्धा लग्न मोडलं आहे. दत्ता काकाने मुलीच्या वडिलांना धोंडी अण्णाबद्दल सांगितलं की त्याने आपल्या बायकोचा खून केलाय, जेलमध्ये जाऊन आलाय. त्यामुळे या लोकांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे धोंडी अण्णा खूप चिडला आणि धोंडी अण्णा चक्क दत्ता काकाच्या घरी पोहोचलाय. एका मोठ्या रॉडने तो त्याचा जीव घेणार आहे. आज त्याला काही जिवंत सोडायचं नाही असं त्याने ठरवलंय. मग धोंडी अण्णा खरंच दत्ता काकाचा जीव घेईल का, की सगळी मुलं येऊन पुन्हा त्याला थांबवणार? हे सगळं पाहायला खूपच मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा सगळ्यांना कोल्ड्रिंक देत असतो आणि विमान त्याला जाब विचारतो, हे तू काय करतोयस? तर राजा सांगतो, सगळ्यांना कोल्ड्रिंक देतोय आणि मला आहे ना हे खूप आवडतं. जेव्हा कुठे मी ड्रायव्हर म्हणून जातो ना, तेव्हा एक्स्ट्रा सर्व्हिस देतो आणि एक्स्ट्रा सर्व्हिस ती सुद्धा सर्व्हिस कॉस्ट शिवाय. हे ऐकून अवनी तर खुश होते, पण विवान त्याला अतिशय उद्धटपणे म्हणतो, तू ड्रायव्हर आहे ना, मग गाडीजवळ उभं राहायचं. तुझी एक्स्ट्रा सर्व्हिस आम्हाला नको आहे. आम्हाला हे काम केलेलं बिलकुल आवडत नाही आहे. पण राजा खोटं सांगतो. ते चंद्रकांत साहेब आहे ना, त्यांनी मला सांगितलं आहे की तू फक्त ड्रायव्हर म्हणून नाही, तर बाकीची कामंसुद्धा करायची, एक्स्ट्रा सर्व्हिस द्यायची आपुलकीने, म्हणून मी देत होतो. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पण विवान हा अतिशय उद्धटपणे म्हणतो, मला तुझी कोणतीही एक्स्ट्रा सर्व्हिस नको आहे. राजा म्हणतो, ओ साहेब थोडं थंड घ्या. विवानला मोठा धक्काच बसतो आणि राजा त्याच्या हातामध्ये कोल्ड्रिंकचा ग्लास नेऊन देतो आणि म्हणतो, आपलं कसं आहे ना, आपण एक्स्ट्रा सर्व्हिस देत असतो, पण त्यावर GST सर्व्हिस टॅक्स काहीच लावत नाही. त्याचा हा जोक ऐकून अवनी हसू लागते. अवनी आणि राजा या दोघांची पहिल्यांदाच नजरानजर झालेली असते. विवान मात्र खूप चिडतो. हा थोडा जास्त शहाणा बनतोय असा विचार करून विवान हा राजाला ठणकावून सांगतो, आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं, बाहेर जाऊन बसायचं, येथे उभं राहायचं नाही. तुझा येथे काहीच संबंध नाही आहे. राजाला खूप राग येतो. राजा विवानजवळ म्हणतो, ठीक आहे, द्या हा कोल्ड्रिंकचा ग्लास. असं म्हणून तो विवानच्या हातातून कोल्ड्रिंकचा ग्लास घेतो, महेशच्या हातात देतो आणि म्हणतो, साहेबांना आहे ना आपुलकीची ॲलर्जी वाटतं, त्यांना काही सहन होत नाही, जाऊ द्या. हे ऐकून स्वाती आणि अवनी दोघीसुद्धा हसू लागतात. विवानला खूप राग येतो आणि मग राजा हा त्याला हात जोडून म्हणतो, ठीक आहे साहेब, मी ना आता बाहेर जातोय. आणि अवनीला जाता जाता म्हणतो, तुम्हाला काही लागलं ना तर सांगा बरं का, मी आहे बाहेरच. अवनी त्याच्याकडे पाहून गोड स्माईल करते. राजा तेथून निघून जातो. विवान खूप चिडतो आणि महेशला म्हणतो, हा आहे ना थोडा जास्त शहाणा आहे, याला कुणी बोलवलंय रे? महेश म्हणतो, हो ना, थोडा ओव्हरच या, जाऊ दे, सोड त्याला. विवान हा सगळ्यांना सांगतो, आता तो काय परत येणार नाहीये, त्याला मी बाहेर हाकलून दिलंय. तुम्ही तुमची शॉपिंग करा, मनसोक्त साड्या पहा आणि जी साडी आवडेल तीच घ्या. असं म्हणून विवान हा आपले कपडे ट्राय करण्यासाठी महेशला आपल्याबरोबर घेऊन जातो. अवनी मात्र खुश असते आणि राजाचाच विचार करत असते आणि स्माईल करत असते. तर इकडे पाण्या आणि यशा हे दोघे दत्ता काकाजवळ असतात. पाण्याने दत्ता काकाची कॉलर पकडलेली असते आणि त्याला जाब विचारतो, या पाहुण्यांना काय खोटं नाटक सांगत होता आमच्या अण्णाबद्दल? तर दत्ता काका म्हणतो, खोटं नाटक काय, खरंच तर सांगत होतो. तुमच्या धोंडी अण्णाने बायकोचा खून केलाय, ते तर खरं सांगितलं. ते ऐकून पाण्याला खूप राग येतो. पाण्या म्हणतो, आता मी तुला काही सोडत नाही आणि पाण्या त्याची चांगली धुलाई करत लागतो. पण यशादा त्याला थांबवतो आणि म्हणतो, नाही पाण्या, असं करू नको. गाडीत बसलेल्या मुलीची आजी, बायका या सगळ्या खूप घाबरतात. मुलीचे वडीलसुद्धा घाबरतात आणि मग हा दत्ता काका आणखीनच आरडाओरडा करू लागतो, ए पाहिलं का, खुन्याची पोरं खूनच करायला निघालेत. आधी याच्या बापाने याच्या आईचा खून केला आणि आता हा माझा खून करायला निघालाय. अरे खरं सांगतोय ना, खरं सांगायला कसली भीती? या मुलीची लग्न करताय तुम्ही, मग तिच्या आईबापाला तुमचं सगळं सत्य माहीत पाहिजे ना. तुमच्या बापाने तुझ्या आईचा खून केला आहे. तुम्ही मुलं कशी आहात, कशी दादागिरी करतात, मारामाऱ्या करतात, हे सगळं त्यांना कळलं पाहिजे ना. हे ऐकून मुलीचे आईवडील, बाकीचे नातेवाईक यांना जबर धक्काच बसतो आणि पाण्या चक्क एक मोठा दगड उचलतो. पण यशदा त्याला थांबवतो, नाही पाण्या, असं काहीच करायचं नाहीये.
पाण्या चिडून म्हणतो, आपल्या अण्णाला बोललाय तो, याला मी सोडणार नाही. दत्ता काका जाता जाता म्हणतो, तुला काय करायचं करून घे, तुझा बाप खुनी, तसे तुम्ही सुद्धा खुनीच होणार. माझा खून करायचा पाहतो ना, पण मी तुला काही जमू देणार नाहीये, तुला पाहून घेतो. असा आरडाओरडा करत करत दत्ता काका तेथून पळून जातो. पाण्याला खूप राग आलेला असतो. यशोदा त्याला शांत करतो. पाण्या चिडून म्हणतो, अरे आपल्या बापाला बोलला ना तो. तर यशोदा म्हणतो, शांत हो, त्याच्या तोंडाला आपल्याला लागायचं नाहीये, आपल्याला भांडण करायचं नाहीये. आणि मग मुलीचे वडील विचारतात, तुमच्या वडिलांनी खरंच तुमच्या आईचा खून केलाय का? पाण्या चिडून म्हणतो, नाही, आमच्या अण्णांनी खून केलेला नाहीये. आणि हा मुलीचा बाप म्हणतो, मग शांतपणे सांगा ना, एवढं काय चिडून बोलताय? तर पाण्या म्हणतो, मला असंच बोलता येतं आणि मी असंच बोलणार. आणि तुम्हाला कशाला नसत्या चौकशा हव्या आहेत? आमच्या अण्णाने काय केलं काय नाही केलं तुम्हाला काय देणं घेणं आहे? हा यशा दिसतोय ना, इतका चांगला पोरगा, लाखात एक पोरगा आहे, तुम्हाला असा पोरगा शोधून सापडणार नाही. तुमच्या मुलीचं याच्याशी लग्न करून द्यायचंय ना, मग बाकीच्या नसत्या चौकशा कशाला करताय? मुलीचे वडील खूप चिडतात आणि यशाला म्हणतात, यशोधनराव, पाहिलं का तुमच्या भावाची भाषा कशी आहे? हा कसं बोलतोय? पाण्या चिडून म्हणतो, मी असंच बोलतो आणि असंच बोलणार, काय करायचं ते करून घ्या. मुलीच्या वडिलांना खूप राग येतो. यशा पाण्याला समजावून सांगतो, आपल्याला भांडण करायचं नाहीये. मुलीचे वडील खूप चिडतात आणि म्हणतात, आता आम्हालाच तुमच्या वडिलांकडे जावं लागेल आणि त्यांच्याकडून सत्य जाणून घ्यावं लागेल की खरंच त्यांनी त्यांच्या बायकोचा खून केला होता की नाही. पाण्या आणि यशाला मोठा धक्काच बसतो. इकडे राजा हा खालच्या मजल्यावर येतो आणि विचार करत असतो की मॅडमला तर पाहायचंय, म्हणजे अवनीला पाहायचंय, पण आता काय करायचं? त्या बॉडी बिल्डरने तर हकलून दिलंय. तेवढ्यात राजाला एका पुतळ्यावर एक हुडी दिसतो. राजा विचार करतो, ही चांगली आयडिया आहे, या हुडीमध्ये तो बॉक्सर मला काय ओळखू शकणार नाही. असा विचार करून राजा चक्क या पुतळ्याच्या अंगावरचाच हुडी काढत असतो. तर दुकानातील माणूस त्याला सांगतो, तेथे बाजूला हुडी ठेवले आहेत. राजा लाजतो, एक हुडी घेतो आणि अगदी थोड्याच वेळात हा हुडी घालून जेथे अवनी असते तेथे प्रकट होतो. आणि मग या दुकानातले कर्मचारी अवनीला एक लाल रंगाची साडी दाखवतात. ही साडी खरंच खूप सुंदर असते आणि अवनीला सुद्धा ही साडी आवडते. विवांच्या आईला तर खूपच आवडते आणि ती म्हणते, वाव, किती सुंदर साडी आहे, अशाच साड्या दाखवा. आणि या साड्या खरंच खूप भारी आहेत. तेवढ्यात आणखीन एक साडी दाखवली जाते आणि ही साडी तर विवांच्या आईला खूप जास्त आवडते आणि ती म्हणते, वा, अशी साडी तर आजपर्यंत मी कधीच पाहिली नाही, किती सुंदर साडी आहे. पण अवनीला मात्र कशात इंटरेस्ट नसतो. तिला या विवांशी लग्नच करायचं नाहीये, तर मग कसली साडी आणि कसलं काय? तिला ही साडी बिलकुल आवडत नाही. पण विवांची आई अवनीला म्हणते, अवनी, ही साडी तू ट्राय करून पाहतेस का? आणि फक्त खांद्यावर टाकून नको पाहू, अशी नेसून पहा, तुला नक्कीच आवडेल. परंतु अवनी काहीच रिॲक्शन देत नाही. आणि मग स्वाती ही अवनीला इशारा करते, जा साडी नेसून पहा. पण अवनी तिला नाही नाही, मला नाही नेसायची आहे, मला नाही ट्राय करायची आहे, असेच एक्सप्रेशन देते. तर इकडे विवान हा सुद्धा त्याची शेरवानी ट्राय करत असतो. स्वाती ही अवनीजवळ येते आणि म्हणते, अवनी, लवकर साडी ट्राय कर आणि हे सगळं संपव ना, नाहीतर हे असंच चालू राहील. एकतर तुला सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले आहेत. आणि विवांच्या विचारते, काय? तर स्वाती सांगते, नाही नाही, ती साडी नेसतीये ना, ट्राय करते. अवनी ही कशीबशी साडी नेसण्यासाठी तयार होते आणि स्वातीला जाता जाता म्हणते, मला हे लग्नच करायचं नाहीये, तर ही साडी ट्राय करून काय फायदा आहे? स्वाती तिला गप्प बसवते आणि साडी ट्राय करायला पाठवून देते. इकडे यशोदा मुलीच्या वडिलांसमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणतो, माफ करा, मी तुमचे हात जोडतो, पण आमच्या अण्णांना याबद्दल काहीही विचारू नका. आमच्या अण्णांना खरंच खूप त्रास होईल, त्यांना या सगळ्यांची आठवण करून देऊ नका. मुलीचे वडील विचारतात, पण का? यशोदा सांगतो, एकतर आमच्या अण्णांनी हा खून केलेला नाहीये, पण हे सगळं कसं घडलं हे मला तुम्हाला सांगण्याची इच्छा नाहीये. त्यात आमच्या लहान भावाला या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तो खूप लहान होता आणि जर त्याला आता हे सगळं कळलं तर त्याला वाईट वाटेल, त्याच्या मनावर परिणाम होईल आणि आम्हाला असं काही होऊ द्यायचं नाहीये. पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, अरे पण यशोदा त्याला थांबून म्हणतो, बस झालं. आणि यशोदा चक्क मुलीच्या वडिलांसमोर हात जोडून त्यांना विनंती करतो, तुम्ही तुमच्या मुलीसाठी एखादं वेगळं स्थळ पहा, चांगलं स्थळ पहा, ज्याबद्दल तुम्हाला अशी कोणतीही माहिती मिळणार नाही. मला हे लग्न करायचं नाहीये. मुलीच्या वडिलांचं सुद्धा ठरलेलंच असतं की त्यांना आता यशाला आपली मुलगी द्यायची नाहीये. ते गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात.
पाण्याला खूप वाईट वाटतं. पाण्या यशोदाला विचारतो, हे सगळं तू का केलंस? त्यांना आपण समजावलं असतं ना, झालं असतं तुझं लग्न. तर यशोदा सांगतो, मला लग्न नाही झालं तरी चालेल, पण मला कोणतेही वाद नको आहे. मला आता कंटाळा आला आहे. मला कोणतंही भांडण आपल्या घरात नको आहे. पाण्या चिडून म्हणतो, याचा अर्थ आपल्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही. आधी सांगायचं ना, उगाचच मी खुर्च्यांचा खर्च केला, माझे ते पैसे वाचले असते. असं म्हणून पाण्या दुःखी होऊन निघून जातो. यशोदाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे अवनी ही लाल रंगाची साडी ट्राय करत असते. तेथील एक स्टाफ तिला ही साडी नेसून देत असते आणि विवानची आई, विवान, स्वाती, महेश सगळे हे साडीकडे पाहत असतात. अवनी जेव्हा ही साडी नेसते, खरंच ही साडी अतिशय सुंदर असते आणि अवनीवर सुद्धा हा रंग खुलून दिसतो. विवान आणि विवानच्या आईला हे खूप आवडतं. विवानची आई म्हणते, अवनी किती छान दिसते साडी आणि रंगसुद्धा खुलून दिसतोय. तू ये ना, लग्नात हीच साडी नेस. आणि त्याच वेळेस आपला हुडी घातलेला राजा तेथे पोहोचतो आणि राजा एका कोपऱ्यात उभा असतो. पण अवनी ज्या आरशासमोर असते ना, त्या आरशातून राजा तिला दिसत असतो, राजाला ती दिसत असते. आणि तेवढ्यात अवनी आरशात पाहते आणि राजा चक्क तिला, ही साडी काय चांगली नाहीये, एवढी छान दिसत नाहीये, असं तिला इशारा करतो. आणि अवनीसुद्धा त्याच्याकडेच पाहत असते. परंतु त्याच वेळेस विवान म्हणतो, वाव किती छान साडी आहे, तुझ्यावर रंग खुलून दिसतोय, लग्नात तू हीच साडी नेस. एकतर राजा आधी म्हणाला आणि आता विवानला ही साडी आवडली आणि सगळं विवानच्या मनाविरुद्ध करायचं. त्यामुळे अवनी ही चक्क, नाही नाही मला रे एवढी आवडली, दुसरा रंग आहे का, असं विचारते. त्यामुळे विवान आणि विवानच्या आईला मोठा धक्काच बसतो. विवानची आई म्हणते, अगं विवानची चॉईस आहे ही, विवानला खूप छान चॉईस आहे बरं का कपड्यांबद्दल, आणि त्याला आता हा रंग आवडलाय, ही साडी आवडली आहे, मग तर तुला लग्नात हीच साडी नेसावी लागेल आणि यानंतर तुझे सगळे कपडे विवानच खरेदी करणार. त्याचा चॉईस खरंच खूप चांगला आहे, तू हीच साडी नेस. अवनी काही बोलत नाही. पुन्हा एकदा राजाकडे पाहते आणि राजा, नाही नाही चांगली नाहीये, असे एक्सप्रेशन देतो. त्यामुळे अवनी ही चक्क म्हणते, नाही मला हा रंग आवडलेला नाहीये, मला ही साडी आवडली नाहीये, दुसरा रंग दाखवता का. त्यामुळे विवान आणि विवानच्या आईला खूप राग येतो. स्वातीसुद्धा घाबरते आणि मग अवनी एक गुलाबी रंगाची साडी ट्राय करते. ही साडीसुद्धा तिला खूप छान दिसत असते आणि अवनी लगेचच राजाकडे पाहते. राजा तिला इशारा करतो, साडी खूप छान दिसतीये. त्यामुळे अवनीलाही आनंद होतो. अवनी खुश होते आणि स्वातीला विचारते, कशी दिसतीये साडी, माझा एक फोटो काढ ना. स्वाती तिचा फोटो काढते. पण विवानची आई चिडून म्हणते, छी हा काय कलर आहे का, हा कलर मला बिलकुल आवडत नाही, ही साडी तू घ्यायची नाहीये, लग्नात नेसायची नाहीये. त्यामुळे अवनीला खूप राग येतो. तरीसुद्धा अवनी स्वातीला विचारते, साडी छान दिसते ना, मला तर खूप आवडली आहे, पिंक कलर माझा फेवरेट कलर आहे, मी तर हीच साडी घेणार आहे. विवानची आई खूप चिडते. विवान हे सगळं पाहत असतो की ही अवनी माझ्या आईचा इन्सल्ट करते आणि मग अवनी ही स्वातीला आपला एक फोटो काढायला सांगते. स्वाती तिचा फोटो काढते. राजासुद्धा भलताच खुश होतो की मॅडमने माझ्या आवडीची साडी घेतली आहे. विवान पुढे येतो. अवनीकडे रागारागाने पाहतो. सगळेजण खूप घाबरतात. विवान चिडून म्हणतो, अवनी माझ्या मॉमने तुला सांगितलंय ना, हा कलर तिला आवडत नाही, त्यामुळे तू ही साडी घ्यायची नाही. अवनीला खूप राग येतो. विवानची आई खुश होते. तेवढ्यात विवान अतिशय प्रेमाने बोलतो, असं मी म्हणणार नाही, तुला आवडली आहे ना, तू नक्की घे आणि लग्नात हीच नेस. शेवटी तुझी चॉईस ती माझी चॉईस, मला तुझी चॉईस खूप आवडली. विवानच्या आईला खूप राग येतो. तर स्वाती आणि महेश मात्र खुश होतात आणि विवान त्याच्या आईला म्हणतो, मॉम आता आपण तिच्या चॉईसचा रिस्पेक्ट करायला हवा ना, साडी तिला नेसायची आहे, मग तिला आवडलेली साडी आपल्या सगळ्यांना आवडेलच ना. आणि अवनी तू मला सुद्धा सांग बरं का, की तुला माझी ही शेरवानी आवडली का, तुला जर माझी ही शेरवानी आवडली असेल तरच मी घेईल, नाहीतर मी दुसरी शेरवानी घेतो. अवनीला कळतच नाही की विवान असं का वागतोय. विवान त्याच्या मॉमला शेरवानी दाखवायला जातो आणि स्वाती खुश असते. स्वाती अवनीला म्हणते, अरे वा, हा विवान तर वेगळाच निघाला, पाहिलं का, त्याने त्याच्या आईचं नाही ऐकलं, फक्त तुझ्यासाठी, खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. परंतु अवनीला माहीत असतं याचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हा नाटक करतोय. त्यामुळे अवनी काही खुश नसते. आणि इकडे धोंडी अण्णाला काळे मामाचा कॉल येतो. काळे मामा मध्यस्थी असतात. धोंडी अण्णा फोन घेतात आणि म्हणतात, काळे मामा मला असं का वाटतंय की आज तुम्ही पहिल्यांदाच मला आनंदाची बातमी देणार आहात. काळे मामा चिडून म्हणतात, तुम्हाला असं का वाटतंय. धोंडी अण्णा सांगतात, अरे एक तर आपलं पोरगं लाखात एक आहे
आणि मुलीवाले किती खुश होते. त्यांचा चेहरा सांगत होता त्यांना मुलगा पसंत आहे आणि ते या लग्नाला होकार देणार आहेत. तर काळे मामा सांगतात नाही, असं काहीच झालेलं नाही आहे. उलट त्यांनी या लग्नाला नकार दिलाय. धोंडी अण्णाला जबर धक्काच बसतो. काळे मामा सांगतात काय सांगू तुम्हाला, कोणत्या तरी बाप्या माणसाने मुलीच्या वडिलांचे कान भरले आहेत. त्यामुळे मुलीचे वडील खूप चिडलेले होते. तुमच्याबद्दल काही बाही बोलत होते. तुमचं तुमच्या भावाशी पटत नाही, बहिणीशी पटत नाही, तुमचे वाद आहेत. आणखीन काय काय बोलले ना, ते तर मला सांगताना सुद्धा लाज वाटतीये. धोंडी अण्णाला जबर धक्काच बसतो. धोंडी अण्णा चिडून म्हणतात बाप्या माणसाने कान भरले म्हणजे नक्कीच तो दत्ता असणार. त्यांना सांगितलं होतं कीप डिस्टन्स, तरीसुद्धा त्यांनी मध्ये अडता घातलाच. आता मी काय त्यांना सोडत नाही. आता त्याचा मी जीव घेणारच. दत्ता आज मरणारच. हे ऐकून धन्या खूप घाबरतो. काळेमामा म्हणतात अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. पण धोंडी अण्णा चिडून म्हणतात नाही, आता काहीच ऐकायचं नाही, आता फायनल फैसला करायचा. असं म्हणून धोंडी अण्णा फोन कट करतात. आज काय दत्ता काकाचं खरं नाही, एवढं मात्र खरं. इकडे अवनी, विवान सगळेजण शॉपिंग करून घरी पोहोचतात. अवनी सगळ्यात आधी गाडीतून खाली उतरते आणि रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. राजा गाडीतून खाली उतरतो आणि अवनीकडे पाहून विवान मनातल्या मनात विचार करतो अवनी, आता सगळं मी तुझ्या मनाने करणार. आता मी काहीच बोलणार नाही. पण एकदा का लग्न करून तुला कॅनडाला घेऊन गेलो ना, मग तुला सगळं माझं ऐकावं लागणार आहे. त्यानंतर मी प्रत्येक गोष्टीचा बदला घेईल, तुझी सुटका नाही. असा विचार विवान करत असतो. अवनी निघून जाते आणि मग विवान हा आपल्या घरातील नोकराला बोलवतो, हे सामान घेऊन जा. पण राजा म्हणतो ओ दादा, यायची गरज नाही आहे, मी स्पेशल सर्व्हिस द्यायला आलो आहे ना. मला चंद्रकांत सरांनी सांगितलं आहे, आपुलकीने मी स्पेशल सर्व्हिस देणार आहे. विवान म्हणतो ठीक आहे, सगळं सामान आतमध्ये घेऊन जा. आणि मग सगळेजण आतमध्ये निघून जातात. राजा गाडीतल्या सगळ्या शॉपिंग बॅग्स काढतो आणि विचार करतो थँक्यू देवी आई मदत केल्याबद्दल. आता पुन्हा एकदा मॅडमला पाहता येईल असा विचार करून राजा सगळ्या बॅग्स घेतो आणि घरामध्ये येतो. इकडे अवनी खूप चिडलेली असते. पण स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अवनी किती पॉझिटिव्ह घडतंय. विवान हा तुझा पॉझिटिव्हली विचार करतोय. तू सुद्धा आता चांगला विचार कर ना. तुझ्या मनात त्याच्याबद्दल जे वाईट आहे ते मागे ठेव. आणि मुलं जी असतात ना, ती मम्माच बॉय असतात, त्यांच्या आईचं जरा सगळं ऐकतात. पण हा मुलगा वेगळा आहे. विवानने त्याच्या आईसमोर तुझी बाजू घेतली, तुझ्या चॉईसचा रिस्पेक्ट केला, तो खरंच चांगला मुलगा आहे. तर लगेचच अवनी म्हणते नाही, मला काहीतरी वेगळं वाटतंय. त्या विवानचा या सगळ्यामागे काहीतरी प्लॅन असायला हवा. तो जाणूनबुजून चांगलं वागण्याचं नाटक करतोय, त्याच्या डोळ्यात ते दिसतंय. स्वाती म्हणते अगं असं करून नाही चालत, थोड्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. तर अवनी म्हणते त्याच्या आईचा चेहरा कसा झाला होता तू ते पाहिलंस का? तर स्वाती म्हणते त्याच्या आईचं आपल्याला काय करायचं आहे. त्याची आई तुझ्याबरोबर कॅनडाला नाही येणार आहे. तुला विवानबरोबर संसार करायचा आहे. आणि मला असं वाटतं विवान चांगला मुलगा आहे, तू त्याचा विचार करायला हवा. पण अवनी म्हणते नाही, एकतर मी त्याचा चांगला विचार करणारच नाही. तेवढ्यात राजा हा घरामध्ये येतो आणि विचार करतो आता काय करायचं, मॅडमची रूम कोठे असेल. तेवढ्यात त्याला आठवतं की काल मॅडम ही वरतून खाली आली होती, म्हणजे रूम पण वरती असेल. असा विचार करून राजा हा जिन्याने वरच्या रूमकडे येत असतो. तर स्वाती ही अवनीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, तू त्याला क्रेडिटचे 2 पॉईंट देऊ शकते ना. अवनी चिडून म्हणते क्रेडिटचे 2 पॉईंट, 2 काय, मी त्याला 4 पॉईंट देते. पण मला जर लग्नच करायचं नाही आहे तर पॉईंट देऊन काय फायदा. तुम्हाला सगळ्यांना का कळत नाही आहे की माझी स्वप्न माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि मला लग्नच करायचं नाही आहे. मग तो विवान चांगला असो नसो याने मला काय फरक पडतो. अवनी खूप दुःखी होते आणि म्हणते तुम्हाला कोणालाच कळत नाही आहे की लग्नापेक्षा मला माझी स्वप्न जास्त महत्त्वाची आहे. आणि अवनी ही रडू लागते. तेवढ्यात राजा तेथे येतो. दरवाजाच्या फटीतून तो अवनीला रडताना पाहतो. त्याला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो मॅडम का रडताय. मॅडम रडताना पाहून मला खूप वाईट वाटतंय. असा विचार करून राजा हा तेथून जिन्यावरून खाली येत असतो. तेवढ्यात विवान त्याला पाहतो आणि विचारतो ए तू येथे काय करतोयस रे. तर राजा सांगतो या बॅग ठेवायला जात होतो. विवान म्हणतो ये खाली, मी सांगतो बॅग कोठे ठेवायच्या. राजा पुन्हा वरती पाहतो तर विवान ओढून म्हणतो लगेच खाली यायचं. राजा खाली येतो, बॅग तेथे ठेवतो आणि म्हणतो साहेब तुमचा बंगला खूप भारी आहे. तर विवान उद्धटपणे म्हणतो ड्रायव्हर आहे ना तू, तुझं काम आहे ना गाडी शेजारी उभं राहायचं आहे, चल जा निघ इथून. राजा म्हणतो ठीक आहे साहेब. राजा हा बाहेर येतो आणि विवान
हा अवनीच्या रूमकडे पाहतो. राजाला आठवतं ही अवनी रडत होती. राजा विचार करतो, रडत त्या होत्या, पण काळजात माझ्या दुखतंय, असं का होतंय? आणि राजा अवनीचाच विचार करू लागतो. आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धोंडी अण्णा चक्क एक मोठा रॉड घेऊन दत्ताच्या अंगावर धावून जाणार आणि त्याला म्हणणार, आज तू मेला, तू माझ्या पोराचं लग्न मोडलंय ना, मी तुला सोडणार नाही. त्यामुळे दत्ता खूप घाबरणार. सुलवात्या ही धोंडी अण्णाकडे रागारागाने पाहत असेल, तर दुसरीकडे महेश आणि स्वाती हे राजाला सांगतील की अवनीचं लग्न ठरलंय. हे ऐकून राजा खूप दुःखी होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.